आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. माझ्या मुलीला सांगितलं होतं की चल जेवून घेऊ, पण तुम्ही जेवण स्वतः वाढून इथे घेऊन आलात. माझ्या मुलीवर माझं जेवढं प्रेम आहे त्यापेक्षा जास्त तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करता हे तुम्ही दाखवून दिले जावे बाबू. घे जेवून घे. नकोय मला. हे घे खा. मला नकोय. तुला खावंच लागेल. तू किती हट्टी जरी असलीस तरी तुला खाऊ घातल्याशिवाय मी नाही जाणार. घे खाऊन घे. तुम्ही का ऐकत नाही आहात? मी सांगतो तर ऐक ना जरा. तू खाऊन घे. घे. अगं तोंड तरी उघड. आपल्या घरात कितीही संकट जरी आली तरी मी तुझ्यावर एकही संकट येऊ देणार नाहीये. आणि आता जास्त विचार करू नकोस. जेवून घे. आवाज करू नकोस. चल तू चल चल. अरे तिथे कुठे चालला? इथून या. चला. उद्या जेव्हा तंबोरण येतील तेव्हा सगळं काही ठीक होणार आहे. ठीक आहे ना? तू अजिबात काळजी नको करूस आणि कशाचाच विचार करत नको बसूस. मी सगळं काही सांभाळून घेईन. तू फक्त तुझी काळजी घे. उद्या तुला घरी येऊन मी घेऊन जाईन. अजिबात काळजी न करता तू आरामात झोपून जा. ठीक आहे ना? निघतो मी. गंगा साप. सापाने मला ओळखलंय की मी नागिन. याच्यापासून मला वाचायचं असेल तर मला गंगाच्या शरीरातून बाहेर पडावं लागेल. भीती वाटते. गंगा तू अजिबात घाबरू नकोस. थांब.
चल जा जा म्हणतोय ना, जा जा जा. गंगा बिचारा मुका प्राणी आहे. चल तुला एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवतो. चल. जा आज जा आज जा आज जा. नागमाते, माझा ईश्वरावर जास्त विश्वास नाहीये, पण जर ईश्वर मला भेटला तर त्याला मी एक प्रश्न नक्की विचारेन. साप किती सुंदर दिसतो, त्याचं फक्त विष काढून टाकलं तर सर्वांनी त्याला आपल्या घरात पाळलं असतं. तू असं का केलं नाहीस असं विचारेन. जमिनीवर किती वेगवेगळे जीव जगतात, पण कोणाच्या शरीरात कोणत्याही अमूल्य गोष्टी जन्म अजिबात घेत नाहीत. फक्त तुझ्याचकडे एक नागरत्न जन्म घेतो. एवढा मान मिळूनही तुला घाबरत सरपटत जगावं लागतं. ही किती दुःखद गोष्ट आहे. आणि ही माणसं ज्यांचं मन विषाने भरलेलं आहे ते म्हणतात की तू विषारी आहेस. जेव्हा तुला पाहतात तेव्हा तुला मारायचा किंवा पकडायचा हाच विचार फक्त त्यांच्या मनात येतो. या विचाराने सुद्धा दुःख होतं मला. आयुष्यभर तुला घाबरून जगावं लागतं, मग तुझ्यात कितीही गुणका असेनात. तुला माझ्या घरात तर जागा नाही देऊ शकणार मी, पण माझी इच्छा आहे की तू इथेच सुरक्षित राहावं. म्हणून तू या वारुळातच सुरक्षित राहावं. कृपा करून या वारुळाच्या बाहेर येऊ नकोस. बहुतेक आम्हाला एक करायला नागम्मा असे खेळ खेळते. आणि लवकरच तो खेळ पूर्ण देखील होणार आहे, मला तर असंच वाटतं. आज तर त्याने चक्क आपलीच परीक्षा घेतली. बाबा काय रे, आतापर्यंत त्या सापाने गंगाला नक्कीच दंश केला असेल. सकाळी कळेल आपल्याला, Yes. जेव्हा खोलीत गंगाचं प्रेत दिसेल. काय झालं मामा, झोप येत नाहीये का? त्याचं काय ना, हल्ली पेक घेणं बंद केलं ना, त्यामुळे झोप येत नाही. पण अरुण, यावेळी तू कुठून येतोयस? गंगाला भेटायला गेलो होतो मामा. तू आउट हाऊस मधून येतोयस? हो. खूपच छान अरुण. भलेही कोणतंही संकट येवो, आपल्या बायकोची बाजू घेतोसच तू. मग गंगा तुला पाहताच क्षणी खूप खुश झाली असेल. तिची समजूत घालायला तुला एवढा वेळ लागला का? ती तर मला पाहताच खूप आनंदित झाली, पण जसं मी तिथून बाहेर निघालो आउट हाऊस मध्ये एक साप घुसला. बरं झालं त्याने कोणाला काही केलं नाही, म्हणून मी तो साप घेतला आणि आपल्या वारुळात सोडून दिला. काय
त्या सापाला तू वारुळात सोडलंस? हो, अरे तेच त्याचं घर आहे ना, म्हणून तिकडेच त्याला सोडलं. आणि मी सापाला समजून सुद्धा सांगितलं की इकडून आता बाहेर नको येऊस. आणि हो, आणखीन एक गोष्ट की तिकडे साप आला होता हे कोणाला सांगू नका. नाही सांगणार कोणाला, कारण काय घरातले उगाच काळजी करत बसतील. साप गेला वारुळात आणि माझे 10,000 गेले पाण्यात. नंदिनी, मी तुला काय सांगून पाठवलं होतं आणि तू काय करतेस? भावना निर्माण झालीये मनात. आई, नाते संबंधांना महत्व देतेस. तू एक नागकन्या आहेस, शक्ती नाग. मनात कोणत्याही भावनेला थारा देऊ नकोस, अजिबात स्थान देऊ नकोस. आपला वंश त्याग वंश आहे. देवाची आज्ञाच आपलं आयुष्य आहे. आपल्या स्वतःच आयुष्य नाही हे लक्षात ठेव. मला क्षमा कर माते. तो जेव्हा आपल्या समूहाबद्दल बोलला तेव्हा मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. आता कोणतीही परिस्थिती येऊ अशी चूक अजिबात होणार नाही. मी मनुष्य प्राणी नाही, मी नागकन्या आहे. मी नेहमी तुमची नंदिनीच राहील. या कुटुंबाचा बदला घेण्यासाठी मला एक शरीर हवं आहे. तुझ्या शरीराचा वापर करून मी या कुटुंबाचा सूड घेणार आहे. नको अशी चूक करू नकोस माझा. आई, ऐक माझं. आता तू गंगा नाहीस, नंदिनी आहेस. हे अरुण, कुठे पळतेस? त्यांचं मन किती स्वच्छ आहे. तू पाहिलंस ना, ज्या जगात सापांचा राग केला जातो तिथे त्यांना सापांबद्दल किती प्रेम आहे. यावरून तुला कळलं नाही का ते किती चांगले आहेत ते? अजाणतेपणी आपण एखाद्याशी शत्रुत्व घेऊ शकतो, पण खरं कळल्यानंतर असं वागू नये. नागम्मा, माझी विनंती आहे तुला, त्यांना त्रास देऊ नको. आयुष्यभर मी तुझी पूजा करेन. या कुटुंबाला सोड. गंगा, ज्या दिवसापासून तू माझी पूजा सुरू केली तेव्हापासून तुझ्या आयुष्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तू कितीही विनंत्या कर, पण ज्या कुटुंबाला शाप मिळालाय तिथे मी तुला जगू देणार नाही. असं बोलू नकोस. आता माझं लग्न होणार आहे त्यांच्याशी.
तुझं त्यांच्याशी लग्न झालंय. तुझ्या शरीरात येऊन मीच त्या मंगळसूत्राचा स्वीकार केलाय. त्याने फक्त तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय, पण मी तुझं रक्षण करतेय. त्याने तुला स्पर्श करू नये म्हणून. तू माझ्यावर विश्वास ठेवलायस म्हणून त्यांची सावली तुझ्यावर पडून येणार नाही. त्या धोकादायक कुटुंबातील एक थेंब रक्त सुद्धा या भूमीवर शिल्लक राहायला नको. त्यांचा सर्वनाश करून तुझं आयुष्य मी सुंदर बनवेन आणि हे मी नक्कीच करेन. फक्त तू तोपर्यंत धीर धर. नाही नागम्मा, कृपा करून माझा ऐक. आता तू काहीच बोलू नकोस. तू फक्त मी सांगते ते ऐक. आता तू गंगा नाहीस, नंदिनी आहेस. मी सांगेन तसंच तुला वागावं लागेल. तुझे विचारही माझ्यासारखेच हवेत. या कुटुंबाचा सर्वनाश हा एकच हेतू असायला हवा. नाही नाही नागमाता. मार्गदर्शन कर. बोल तंबुरान. या महालात प्रवेश केल्याबरोबर एखाद्या अमानवी शक्तीचा वास असल्याची जाणीव झाली. मला जाणवतंय की हा महाल पाप आणि दोषांनी भरलेला आहे. बरोबर बोलतोयस तू. घरात जाण्यापूर्वी माझ्या महिषाने या वारुळाकडे जायचा मार्ग दाखवला. काय झालं? तुझा महिषा अगदी बरोबर मार्गदर्शन करतोय. हे तर खरंय की या वारुळात तुम्ही काहीतरी कार्य केलंय. तुझं कौशल्य परखण्यासाठीच मी तुला वारुळाबद्दल काही सांगितलं नव्हतं, पण खूपच छान तू ते बरोबर ओळखलंस. जिथून तू मंत्रांचे पाठ शिकलेस
तिथूनच मी देखील शिकलोय. माझी परीक्षा नको घेऊस. माझ्या महिषाला हे अजिबात आवडत नाही. काय केलेस या वारुळामध्ये? ते तर कार्यरहस्य आहे. माझ्या गुरुने जरी येऊन विचारलं तर त्यालाही नाही सांगणार मी. काही सांगायची गरज नाही. पण तू एक चूक केलीये आणि ती चूक एक दिवस नक्कीच तुझ्यावर पलटवार करेल. तू अजूनही बदलला नाहीये. या वयातही तुझा उत्साह थंड नाही झाला. थंड होणारही नाही, कारण माझा उत्साहच माझी संपत्ती आहे. बरं ते राहू दे. त्या वारुळात काय आहे जरा पहा बघू. पाहतो. आतमध्ये एक साप दिसतोय. याचं काय करायचंय मला आता? तू काहीच करू नकोस. त्याला तसंच राहू दे. तू तुझ्या सोबत जे मंतरलेलं पाणी नेलंयस ते वारुळात 3 वेळा शिंपड. नंबुद्रींनी पाठवलेला तंबोरान हाच आहे का? अरुणने जो साप आत सोडला होता त्याला पाहून वाटतंय की ती मीच आहे. हे पाणी शिंपडलंय नंबुद्री. या वारुळात अनेक रहस्य दडली आहे. जर ती रहस्य ठेवायची असतील तर तुला माझ्याबद्दल विचार करावा लागेल. तुला पैसेच हवेत ना? मी तुला देईन. देवीला बोलव, पूजेला बसव आणि तिच्या शरीरात जानकीचा आत्मा आहे की नाही याचा शोध घे. आणि मग जर जानकीचा आत्मा असेल तर त्याला मंतरलेल्या बंधनाने बांधून कुळवान बंधनात अडकवून ठेव. जानकीचा आत्मा खूप हट्टी आहे, कारण खूप लहान वयात तिचा मृत्यू झाला होता. तू म्हणालायस की मी मागेन ती किंमत मिळेल, तर मग मी सगळं सांभाळून घेईन. हे माझं काम पाहून तुला माझ्या शक्तीची कल्पना येईल. तो कितीही दुष्ट आत्मा असू दे, माझ्या मांत्रिक शक्ती पुढे त्याचा निभाव नाही लागणार. आता मला काय करायचंय फक्त एवढंच सांग. त्या आत्म्याला वलंगपुरी धाग्याने बांधून डावीकडे ठेवून दे आणि सारखं पैसे करू नकोस. नंबुद्री, तुला तर माहितच आहे की पैशांसाठीच मी ही विद्या शिकलो. अशा श्रीमंतांकडे जेव्हा जातो तेव्हा त्याचा उपयोग करायचा असतो. माझ्यासाठी पैसे महत्वाचे आहेत. तिथे कोणाकडे तू पैसे मागू नकोस. पैसे तुला मीच देईन, समजलं ना? समजलं नंबुद्री. नंबुद्री, सगळं संपवून फोन करतो. काय झालं बेटा? शेणावर पाय पडला, अशुद्ध झालाय. पाय धुवायचे. थोडस पाणी मिळेल का? पाणी हवंय ना? हो हो, मिळेल ना. तुम्ही या माझ्यासोबत. हा.
कुठे घेऊन चाललीस मला? पाणी तर इथेच आहे. हे पाणी खूप जुनं आहे. अंगणात स्वच्छ पाणी आहे, तिथे चला. या ना. पाण्यात कसला आलाय भेदभाव? कोण आहेस तू? मी या घरची सून आहे. तू या घराची सून नाहीये. या घरावरचा शाप आहेस तू. माझ्यापासून लपू शकत नाहीस तू. मला सगळं काही कळलेलं आहे. माझ्याशी तुम्ही असं कसं बोलू शकता? मी काहीच लपवत नाहीये. मी फसणारा नाहीये. तू एक नागिण आहे. भले तू कोणाचंही रूप घेतलं असेल, पण माझा महिष मला सांगतो, तू या कुटुंबातील लोकांसोबत आणि नंबोदरी सोबत खेळ खेळू शकतेस, पण माझ्या महिषासोबत खेळू शकणार नाही तू. आता तुझा मुखवटा मी फाडून टाकतो. आत्ताच तुला धडा शिकवे. नंबोदरीला फोन करून मी सगळं सांगून टाकतोय.